यासारखे सीएससी जी आर आणि शेती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत आहे। शेतकरी बांधवांसाठी या ठिकाणी आनंदाची बातमी आहे। शेतकरी बांधवांना 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज या ठिकाणी माफ करण्यात आलेले आहे। त्याची जाहीर सूचना मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिलेली आहे आणि यानंतर 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतले होते त्या सर्वच शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज या ठिकाणी माफ करण्यात आलेलं आहे। आणि जे शेतकरी दरवर्षी कर्ज घेतात आणि त्याचा भरणा करतात, म्हणजे पीक कर्ज नूतनीकरण करतात, त्या शेतकरी बांधवांसाठी 50,000 रुपये प्रोत्साहनपर रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणार आहे। आणि यासाठी एक समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि त्या समितीचे निकष काय असणार पुढे, आणि आपल्याला शेतकऱ्यांना त्या ठिकाणी केवायसी करावी लागणार का, आणि त्यासाठी आधार प्रमाणीकरण करावे लागणार का, याची बरीच माहिती ही समिती या ठिकाणी डिक्लेअर करेल। तर त्या संबंधी आपण पुढील नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉन बटनावर क्लिक करा। अशी महत्त्वपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिलेली आहे। त्या संबंधीचा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहू शकता। आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते। त्याकरिता समिती गठीत केली आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे। जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल। पुढील नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉन बटनावर क्लिक करा। तर लवकरच भेटूया एका नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।